Shikhar Dhawan knocks the ball and gets into his half century. It's a big plus for India. That's an excellent shot. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उद्या न्यूझीलंड वर्सेस वेस्ट इंडिज असा चौथा उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. गेले 3 उपांत्यपूर्व फेरीचे आपण सामने जर बघितले ते एकतर्फी झालेत. तर उद्याचा सामनाही एकतर्फी होणार का अशी चिन्हे दिसू लागलेली आहेत. एकंदरीत दोन संघांची जर आपण तुलना केली तर हा सामना निश्चितच एकतर्फी होऊ शकतो. न्यूझीलंडकडे संभाव्य विजेते म्हणून सामना स्पर्धा सुरू झाल्यापासून पाहिले जात होते. त्याप्रमाणे त्यांनी खेळ करत त्यांनी ही क्वार्टर फायनल गाठलेले. त्यांच्याकडे एकापेक्षा एक चांगली फलंदाजांची चांगले फलंदाज आहेत, तसे गोलंदाज आहेत. फलंदाजांकडे म्हटलं तर अर्थातच त्यांचा कर्णधार ब्रँडन मॅकलम हा तर त्यांचा फॉर्मात फलंदाज आहे. केन विलियमसन हा एक त्यांचा भरोशाचा फलंदाज आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता की त्यांनी हे दोघे फलंदाज बाद झाल्यानंतरही त्यात बाकीच्या फलंदाजांनी एक मोठी धावसंख्या गाठून दिली होती. त्यांना शेवटच्या सामन्यामध्ये जेव्हा विजय आवश्यक हवा होता, जेव्हा ते पराभवाच्या छायेत गेले होते, तिकडे त्यांनी एक चांगली कामगिरी केली आणि त्यांचा मोमेंटम जो आहे तो त्यांनी कायम ठेवला. गोलंदाजी म्हटली तर अर्थातच त्यांच्याकडे टीम साऊदी आहे, ट्रेंट बोल्ट आहेत, अशी त्यांची गोलंदाजी वेगवान गोलंदाजी भक्कम आहे. डॅनियल विटोरी हा एक त्यांचा माजी कर्णधार, एक चांगला कल्पक फिरकी गोलंदाज त्यांच्या भात्यामध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांचा संघ हा परिपूर्ण आहे. वेस्ट इंडिजला तो एक उद्याच्या सामन्यात भारी जाऊ शकतो. वेस्ट इंडिजचा जर विचार केला गेला तर वेस्ट इंडिजकडे ख्रिस गेल हा एकमेव त्यांचा आधारस्तंभ आहे. पण तो उद्याच्या सामन्यात खेळेल की नाही यावर शंका आहे. त्याची पाठ दुखावलेली आहे. त्याला जर उद्याच्या सामन्यात तो फिट ठरला तो एक चांगला मुकाबला असं आपण म्हणू शकतो, चांगला संघर्ष होऊ शकतो. वेस्ट इंडिजची संघाच्या एकंदरीत जर कामगिरी म्हटली तर त्यांची कामगिरी ही वर खाली राहिलेली आहे. कधी त्यांनी 400 धावा केलेल्या आहेत तर कधी त्यांना 200 धावा करणे कठीण झालेले आहेत. ख्रिस गेलने भले एका सामन्यात 200 वनडेतलं द्विशतक झळकावलं, पण तो सातत्य त्याला ठेवता आले नाही. वेस्ट इंडिज इथेच नेहमी खचलेलं आहे की त्यांच्याकडे सातत्य राहिलेलं नाही आहे. त्यांची गोलंदाजी जी आपण म्हटली वेगवान गोलंदाज आहेत, पण त्यांनाही तेवढ्या काय चांगला एक मोठा विजय असा म्हणतो तो मिळवता आलेला नाही. उद्याच्या सामन्यामध्ये न्यूझीलंडचं पारडं हे ते मायदेशीत खेळत असल्यामुळे निश्चितच जड आहे. त्यामुळे उद्याचा सामना जर एकतर्फी झाला तर एक आश्चर्य वाटायला नको. ख्रिस गेल हा हुकमी एक्का जरी असला तरी ख्रिस गेलचा जो एक कमकुवत बाजू जी आहे ती आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याला धावा रोटेट करायला मिळालं नाही, त्याला जर सारखं इथून तिथे जर करायला मिळालं नाही तर तो लॉक होऊन जातो. त्याच्या फलंदाजीवर मर्यादा येतात आणि हाच त्याचा वीक पॉईंट उद्याच्या न्यूझीलंडचे गोलंदाज घेऊ शकतात. आणि ख्रिस गेलला जर धावा दिला नाही, त्याला जर त्याची नाकेबंदी केली तर तो स्वतःहून विकेट फेकतो. हे आपण पाहिलेलं आहे. उद्याच्या सामन्यातही तसंच होऊ शकते. तो जर खेळला, तो दुखापतीतून सावरला आणि तो खेळला तर त्याला त्याच्या विरुद्ध सापळा हा न्यूझीलंड संघ अशा प्रकारे लावू शकतो. आणि त्याला एकदा का बाद केलं की उरलेलं काम हे बाकीचं न्यूझीलंडचे गोलंदाज सहज पार पडू शकतील. Shikhar Dhawan knocks the ball and gets into his half century. It's a big plus for India.